ठाकरे हा मराठी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे। तर चला पाहूया प्रेक्षकांच्या या चित्रपटाबाबत दिलेल्या प्रतिक्रिया। कसं वाटलं पिक्चर? काय तुम्ही देता? पिक्चर अत्यंत चांगला वाटला आणि मी सुशीला पवार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष होते, नंतर जिल्हा अध्यक्ष आणि 1995 पासून मी शिवसेनेचं काम करते। साहेबांना मी जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि साहेबांचा जवळूनच म्हणजे संपर्कामध्ये होते। परंतु आजचा हा पिक्चर बघून इतका आनंद झाला, महिलांना एवढा उल्हास वाटला, कारण त्यांच्या चरित्रावर त्यांचं आत्मचरित्र सत्यात उतरवले आणि जे आमचे संजय राऊत आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते, त्यांची कृतज्ञता व्यक्त करते। डांगे चौक गणेशनगर अप्पा बारणे खासदार ते आमच्या इथले आहेत। तर हा पिक्चर इतका म्हणजे मनासारखा हृदयाला एकदम म्हणजे भिडवून टाकणारा आणि असा जोश येत होता त्यावेळेस पिक्चर बघताना की खरंच वाटलं की आपल्या रक्तात ते उतरलं पाहिजे। तर हा पिक्चर लहान मुलांनी जरी पाहिला तरी बाळासाहेबांनी या महाराष्ट्रासाठी जे काय केलंय त्याची पावती दाखवलेली आहे आणि ह्या पिक्चरमधून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझं आव्हान आहे की कोणाच्या भूलथापाला न बळी पडता खरी सच्चाई काय आहे हे बाळासाहेबांच्या पिक्चरवरून तुम्हाला सगळ्यांना कळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। चित्रपट आहे हा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे जीवनाचे विचार या ठिकाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख या ठिकाणी काम होणार आहे। येणाऱ्या आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या घुमटावरती नक्की त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या फडफडीत राहणार नाही एवढंच आहे। जगदंबेच्या मी प्रार्थना करतो, पुन्हा एकदा जनतेला आवाहन करतो की आपण हा चित्रपट आवर्जून या ठिकाणी पाहावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय होती या पिक्चर पासून आपल्याला समजते आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती गरज आहे शिवसेनेची हे आज मला कळलं। मला अक्षरशः रडू आलं पिक्चर बघताना आणि मी तर पेटून उठले आहे आणि मी लोकांना आवाहन करेन, पेटून उठा, भगवा फडकलाच पाहिजे। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। शिवसेनेचा जन्म कशा पद्धतीने झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि जगलं पाहिजे त्या पिक्चरमधून आहे ना बोध घेण्यासारखी कथा आहे। मी सरकारला आणि संपूर्ण महाराष्ट्र सेन्सर बोर्डला मी विनंती करेन की हा पिक्चर आहे ना टॅक्स फ्री पिक्चर करून आहे ना प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेला पाहिजे, एवढंच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पिक्चर तर अतिशय छान आहे। स्वर्गीय बाळासाहेब यांचं जे जीवन आहे हे खरं तर मराठी माणसाला अतिशय उत्तेजन देणार आहे, प्रत्येकाला प्रोत्साहन देणार आहे। त्या काळची परिस्थिती काय होती, त्या काळात त्यांनी कुठल्या परिस्थितीतून या महाराष्ट्राला एक मराठी माणूस म्हणून मानपान दिला त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण आम्हाला पाहायला मिळालं। नक्कीच मला एक मराठी माणूस म्हणून मला सुद्धा नक्की आले। नवाजुद्दीनने ती भूमिका योग्य पेलली का त्याची? नवाजुद्दीनने ठाकरेंची भूमिका बरोबर केली? हो, अगदी भूमिका तर सगळ्यांच्या म्हणजे चित्रपटाची अदाकारी म्हटली तर सगळ्यांच्याच भूमिका चांगल्या आहेत। त्यांना आवाजसुद्धा साजेसा दिलेला आहे। तर काही प्रसंग त्यांच्यातले आम्हाला वाटलं तर शेवटपर्यंत नेतील, परंतु शेवटपर्यंत नेला नाही। त्याच्या मागेही काही कारणं असू शकतील, परंतु झालेला चित्रपट हा अतिशय उत्तम आहे, यात काही शंका नाही। शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आता ठाकरे पिक्चर बघितल्यानंतर एक भावना पेटून घेऊन जा आणि यांच्यावर येणाऱ्या राजकारणामध्ये म्हणजे काय फरक पडेल का? आपण एक राजकीय व्यक्ती पण असल्यामुळे तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे। तर समजा आता माझ्याकडे बघून पाहिलं तर मी एक मराठी माणूस म्हणून मला अभिमान नक्की वाटेल, परंतु त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे। परंतु कदाचित काही अंशी मराठी माणूस म्हणून मराठीचा विचार नक्की करेल एवढं मला वाटतं। शिवसेनेला फायदा होईल का येणाऱ्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक ठाकरे पिक्चर बघून? मराठी माणसाला फायदा होईल। मराठी माणसाला काय म्हणतात आपण? ठाकरे पिक्चर बघून आलात तुम्ही, शिवसेनेला गरज आहे आता मराठीसाठी। म्हणजे पिक्चर कसं वाटलं तुम्हाला? पिक्चर तर एक नंबर एक नंबर काम केलं, सांगते ना, एक नंबर ॲक्टिंग झाली आहे, मेकअप एक नंबर झाला, सेम बाळासाहेब ठाकरे म्हणजे असं वाटत होतं ते स्वतः काय म्हणतात, काय म्हणायचं वगैरे एकदम छान होते, म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे सेम बाळासाहेब। मूवी खूपच छान आहे।
एकही सेकंद वाटलं नाही की तिथे बाळासाहेब ठाकरे नव्हते. भूमिका खूप छान आहे आणि जशा अपेक्षा होत्या मूवीकडनं त्या 100% पूर्ण झाल्या. पैसा वसूल. एक मिनिट इकडे या या साईडला या ना. आहे ना, बोला ना. दिसत होते अगदी बरोबर तसेच दिसत होते आणि इतकं म्हणजे ते काम करत होते, अगदी ठोसपणे निर्णय घेत होते. ते इतके हृदयाला म्हणजे इतके बरं वाटलं, असं वाटलं की आपणही पेटून उठावं त्यांच्याबरोबर. इतकं छान वाटलं एकदम. म्हणजे बाळासाहेबांचं खरोखरच काम इतकं म्हणजे त्या काळात केलेलं काम आम्हाला आत्ता माहिती पडलं. आम्हाला काहीही माहीत नव्हतं त्यांनी एवढं कार्य केलं किंवा एवढं मोठं कार्य त्यांनी केलं, एवढं मुंबई पेटवली हे काहीसुद्धा आम्हाला शून्यातसुद्धा कसलंच माहीत नव्हतं. जेव्हा आता खरोखर हे सत्यात बघितलं तेव्हा आम्हाला कळलं, अरे हे उगीच झाले का शिवसेनेचे एवढे मोठे. बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत तुम्हाला जो आज आदर्श अजून बघायला मिळालं निश्चितच तुम्हाला 100% आणि मुलांना दाखवण्यासारखं आहे की असं झालं पाहिजे, असं घडलं पाहिजे. गरज आहे आताच्या काळात गरज आहे का? आहे 100% गरज आहे. परत चांगली घडली पाहिजे का? नेता पाहिजे असं पाहिजे. लोक घडायला नाही दंगल नको. स्त्रियांना समान हक्क. बरोबर आहे. साम दाम दंड भेद असं अगदी निरखून निघालं पाहिजे. असं जो कोणी आडवा येईल त्याला हे केलंच पाहिजे ना. बरोबर आहे. सिद्दीकींची तुम्हाला भूमिका कशी वाटते? एकदम छान. मस्त एकदम म्हणजे एवन नंबर 1 100% अगदी छान. बरोबर सेम सगळं तसंच काम केलं त्यांनी. खूप छान आहे. काय वाटतं काय तुमचं रिव्ह्यूज काय तुमच्या किती स्टार देणं इतके आम्ही मोठं झालेलं नाही आहे. बाळासाहेबांच्या पिक्चरांना स्टार देणं आम्ही कोणी होत नाही त्यांना जज करायसाठी. आणि दुसरी गोष्ट शिवसेना हे 4 शब्द कसे आणले गेले, कोणी आणले याचा हा पिक्चर आहे. आम्ही बदनाम झालो होतो की सगळे आंदोलनं करतात, मारापिटी करतात, गुंड आहेत, पण आंदोलनं हे कधी शिवसेनेने केलेली. हां, जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ॲक्शनचे रिॲक्शन मात्र नक्की दाखवलं. शिवसेना पॅटर्न आहे. बाळासाहेबांचं डायलॉग तर तुम्ही आता पकडलेलं आहे आणि महाराष्ट्र आता हा ॲक्शनचा रिॲक्शन महिला पण दाखवणार आहे. बिलकुलच. ओव्हरऑल नवाजुद्दीन सिद्दीकींची हे कसं वाटलं तुम्हाला? नाही, खरोखर म्हणजे दुसरे बाळासाहेब आले हे आम्हाला नक्की एक कलाकार ठीक आहे. आपण एक कलाकार बाळासाहेबांनी हिंदू सम्राट आपण बघितलं गेलं. नवाजुद्दीन सिद्दीकी आज एक कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, पण एक मुस्लिम कलाकार असून म्हणजे एक रिलिजन मुस्लिम असून त्यांनी अतिशय ही कलाकारांची अपेक्षा की त्यांनी जो बाळासाहेबांचं केलं त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? काय निरोप गेला आहे समाजामध्ये? काय आज खूप मोठा निरोप आहे. आज एक मुस्लिम असून त्याला हिंदुत्वाचा रोल करावासा वाटला, हा सगळ्यात मोठा आमचा मेसेज आहे. आणि अजूनही म्हणजे बाळासाहेब जेव्हाही मस्जिदमध्ये जेव्हाही नमाज वाचला जाते कधीही भाषण केलं जात नाही आणि उभे राहतात. याच्यापेक्षा अजून आदर्श आणि आदर काय असावा? नाही, त्यांनी स्वतःच्या घरात नमाज एक मुसलमान ओव्हरऑल तुमचा व्ह्यू पिक्चरला एक लास्ट पिक्चर कोणता आला नाही आणि सर्व धर्मांना किती महत्त्व द्यावं तेही त्यांनी एक शिकवून दिलेलं आहे की आपण सर्व धर्म किती समानतेने वागवावे आणि न्यायाने सर्वांना न्याय द्यावा.